हे पहा एवढे आपल्या शेंगा झालेत, एक खाडभर एक गुणीवर शेंगा बाद झाल्या आपल्याला नवरात्रीमध्ये खाण्यापुरत्या. आम्ही काही जास्त शेंगा नाही केल्या. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आय होप मजेत असाल. करत आहे ब्लॉगची सुरुवात. त्याआधी तुम्हा सर्वांना स्नेह प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मीराताई व्लॉगमध्ये. आपली मीराताई या शेंगा खायला, भुईमुगाच्या शेंगा. आज आत्ता 12 वाजत आलेले आहे, पावणे 12 नाही वाजले पण वाजत आले आहेत. आणि स्टार्ट करते व्हिडिओ. रोज 2 दिवस झाले तब्येत डाऊन असल्यामुळे उशिरा उठते. 6-6:30ला उठले. आज पण 6:30 वाजून गेले होते. आमच्या ब्रुनो सकाळी सकाळी एवढा आमच्या मागे लागलेला. आज थोडं राहिलं शेंगा तोडायचं. आमचा ब्रुनो सकाळी आम्हाला सकाळी उठताना कुई 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 काय करत होता बघा, सुशी आल्यासारखं. आणि आम्ही त्यालाच दम देतोय, गप्प करतोय. हा नुसता आमची झोपमोड करतो, झोपून देत नाही. आम्ही त्यालाच गप्प करतोय. ह्याच्यामध्ये बराच वेळ गेला आणि नंतर मी वैतागून मोबाईल बघितला. म्हणलं अरे बापरे 6:30 वाजले. अरे म्हटलं ह्याचंच खरं, ह्याला वाचा नाही ना तर एक आम्हाला फटकेच दिली असते त्यांनी. त्याला वाचा असती ना. असं आमचा ब्रुनो फार तसा स्ट्रिक्टली बरं का, आम्हाला झोपून देत नाहीये. तो बरोबर 5:30 वाजल्यापासून 5 त्याची कुई चालू होती, पण आम्हीच दुर्लक्ष केलं. आम्ही त्याला एक फटका द्यायचो, मग लांब जायचा, मग परत मी झोपायचे गपचूप. असं अशा प्रकारे आम्हाला ब्रुनोने आज आम्हाला उठवलं. आणि आपण दुपारी जर जेवण केलं आणि जरा झोपलो ना घरामध्ये, तर तो पण आपल्या जवळ बसतो. पण बघतो अर्धा तास 1 तास नंतर आपण नाही उठलो की तो कुई कुई करून असं आपल्याला असं नखे मारतो. कुई उठ उठ. मग आपण उठायचं काहीतरी घ्यायचं, खुरपं बिरपण रानात गेली की मग शांत बसतो. माझा ब्रुनो फार समजदार आहे बरं का, नाही म्हणून काय सांगावं, फार समजदार आहे. फक्त त्याला ना वाचच नाहीये, सगळं कळतं त्याला, सगळं कळतं त्याला. आ बघा आला ग माझे बबुनी, माझे बुकुनी, माझे वाघ आला. आज तो जेवला नाहीये. माझ्या बाबूला सगळं कळतं. आता मी फक्त थोडंच हे चिकन आणलं ना, एका दिवसापुरतंच करेन. दुसऱ्या एक दिवस आज आणलं चिकन, आज खातो, दुसऱ्या दिवशी खातो, तिसऱ्या दिवशीपासून तो खातच नाहीये. मग आता मी थोडंच करत जाईन माझे सोन्या बाळाला, माझे नुनूड बाबू, मेरा सोना पुत्र, मेरा मखंडी पुत्र आहे की नाही. लोण्याच्या गोळ्यासारखा माझा, वाण्या बामण्यासारखा वाघ आहे माझा. फार हुशार आहे माझे सोन्या बाबू. लय ज्ञान आहे त्याला लय कळतं. त्याला खायला चांगलं पाहिजे जरा, नाही तर करायचं आमच्यावर अटॅक लगेच. चांगलं सांगते तुझं. ब्रुनो फार हुशार आहे. ब्रुनो हा एक समजदार प्राणी आहे. ब्रुनोला 4 पाय आहेत. ब्रुनोचं थंड नोज आहे. नोज दाखव तुझं नोज. हाच आम्हाला हाच एक आमच्या घरचा सदस्य. आमचं सुख दुःख सगळं आम्ही यालाच सांगतो. काय करणार, आपल्याला दुसरं आपल्याकडे कोणी नाही आमच्या बाबू शिवाय. इकडे बघ, पट्टा बेल्ट. अहो हा पण काय मैसूर पाक ह्याला एवढा आवडतो. आणि आता महालक्ष्मीचा मैसूर पाक ना त्या काहीच नेलं नाही त्यांनी, सगळं इकडे असंच आहे. आणि खातच नाही मैसूर पाक. त्याचं जरा असं दुष्टच काढावं लागेल जरा मला मैसूर पाकची. नाही तर तो मैसूर पाक आणि पेढा मी तर म्हणते तुम्ही दिवसभर त्याला देत राहिलं तर त्याला कमीच पडत. तो तिकडे करून येईन, इकडे येऊन खाईन, एवढं त्याला आवड आहे त्याला. आता आपल्याला कुटीसाठी मक्का आणायची तोडून आणि इथं जागा करायची. कोंबडी बसली ना, त्यासाठी कोंबडी उचलावं लागेल. कोंबड्या स्वतःहून आम्ही कोंबड्याच बसवत नाहीत. स्वतःहून अंडे घालतात. सगळ्याच्या सगळ्या खुडूक बसल्यात. एक झोळीमध्ये 2 जण बसल्यात. इकडच्या झोळीमध्ये पण मला वाटतं 2 जण बसल्यात. खाली झापाच्या खाली एक बसली. आणि तिथं आम्ही चुलीच्या तिथं वरती सरपण ठेवतो ना, तिथं एक बसली. आणि इथं खाली एक बसली. आज काय केलं मी, काय करते, खुरवड्यात बसल्यात ना, दरवाजा लावून त्यांना खायला टाकते. कालपासनं सकाळी पण खायला टाकलं की बाहेर आल्या, खाल्लं पिलं की परत जाऊन बसले आपापल्या जागेवर. भले 10-12 अंडे असू दे, स्वतःहून बसतात. आणि काय करायचं जास्त, कोणी 10-12 अंड्यावर बसले, कोणी 15 अंड्यावर बसले, कोणी 7-8 अंड्यावर बसले. तिकडे किती आहेत काय माहिती सरपणाकडे. तिथं 7 आहेत आणि इथं
भरपूर आहे इथं जास्त आहे. मी त्या ह्याच्यात मोजली 10 का 12 अंडी होती एका जोडीत. खाली तर काय मोजली नाही. आमच्या एक दिवशी तर मी म्हटलं कोंबडीच नेली बाई. नेली म्हटलं कोणीतरी केली कोंबडीची शिकार. कारण का अजून तर असं काय झालं नाहीये बरं का. वरच्याची कृपा आहे निसर्गाची. तर मी म्हटलं गेली कोंबडी. आम्ही कुठे दिसलीच नाही. मग ते काहीतरी करायला गेले कुऱ्हाड घेऊन तिथं कर्र आवाज आला. परत बघते तर हा कोंबडीने अंडी घातली तिथंच बसली. पिलं घेऊनच आली. मेरा भारत महान गदो से परेशान सगळी पिलं घेऊनच आली ती. एवढी आपली मक्का झाली आली ना मित्रांनो. मग आपल्याला काय काम नाहीये. आणि मी म्हणते बरं का असं खुरपायला बिरपायला काय असेल तर मी जाईल. पण नाही होतो काम. भयंकर ऊन लागतं. बायका बसतील आपले का असं. आपल्या घरचं कसं बसलं केलं काम करते बरं का. मी असं टचून काम करते. एकच दिवस मजूर लावली होती उडदाला. एकच दिवस लावली. आपापल्या परीने काम जे तू करतो ते. कोकम सरबत या प्यायला मित्रांनो. कोकम सरबत उचला. ऍपल खाल्लेले साल तशीच आहेत. कामं नसली की असं काहीतरी खावं असं वाटतंय. मला सर्दी झाली बरं का ऍक्च्युली. पण आता ते म्हणले मला कोकम सरबत कर. म्हटलं मग मी का नको पिऊ. थोडंसं आईस टाकले त्याच्यामध्ये. खूप छान. चल चमचा नाही आणलेला हलवायला. बी बाबू पी पी पी. तसं लय बाबू शाण आहे. पी पी. तो जर प्यायला तर त्याला आम्ही अजून देऊ. संध्याकाळ झालेली आहे बघा. 6 वाजून 43 मिनिटं झालेली आहे. एवढा काळोख पडलेला आहे. सूर्य केव्हाच अस्त झालेला आहे. आणि आपले लाडके चांदो मामानी दर्शन दिलेलं आहे पहा. पौर्णिमा जवळ आलेली असावी बहुतेक. पहा आपली मका काढायची राहिली अजून. फार टेन्शन आहे बाई ह्या मकाचं. ते बघितलं की मला हिवताप येते. ब्रुनो एकदम ब्रुनोची हार्ट ड्युटी आहे. हातपाय धुतले बरं का. आता फ्रेश झाले. आंघोळ वगैरे नाही केली आज काहीच काम नाही केलं. गेलेच नाही कुठं. कंटाळा पण आला मला. फार कंटाळा आला. तसं हातपाय वगैरे धुवून घेतलेत चांगले. पूजा वगैरे करायची असली मग आंघोळ करावीच लागते. आजची पूजा त्यांच्याकडे आहे ना म्हणून. ब्रुनोची एकदम हार्ट ड्युटी आहे. ब्रुनो फार इमानदारीने त्याची ड्युटी निभावतोय. मी आता टिकली घेते बाई लावून. मित्रांनो जेवण पण झालेलं आहे. आज मी सकाळचाच स्वयंपाक होता. शेपूची भाजी होती सकाळची. शेपूची भाजी मला आवडते. मी एक भाजी 2 टाइम खाऊ शकते फक्त शेपूची. मग बाकी कुठली इतर किती चांगलं असू दे मी एकदा खाली ना दुसऱ्यांदा मी भाजी खात नाहीये. आणि माझं पोटच भरणार नाही तसं. तर अशा प्रकारे आपलं जेवण झालेलं आहे. आणि आता काय दवाखान्यात गेले नाही ना म्हणून तब्येत अजून माझी व्यवस्थित झालेली नाहीये. फार दुखते माझी पाठ वगैरे फार दुखते. पाठ मी जास्त वेळ बसू शकत नाही एवढी पाठण दुखते माझी. तर मित्रांनो असो चांगल्या गोष्टी मी तुम्हाला शेअर करते. हे काय थोडंसं झालं दुखणं. उद्या मी होईल व्यवस्थित. कारण का आजूबाजूचा माहोल बनवायचा असतो. सगळ्यांना असं स्फूर्ती आनंद असं होईल असं मी सांगण्याचा प्रयत्न करेन. सो निघालं माझ्या तोंडातून. माझी तब्येत ठीक नाही. 2 दिवस झालं रडगाणं आहे. होईल उद्या. मित्रांनो मी मिरत आहे तुमची रजा घेतो. इथेच थांबते. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या मित्रांनो स्वतःची आणि इतरांची. बाय बाय मित्रांनो. स्किप न करता व्हिडिओ पाहतात त्यामुळे तुमचे पुन्हा एकदा धन्यवाद. आणि असंच भेटत राहूया आपण नवनवीन व्हिडिओमध्ये. पाहूया उद्या काय होणार आहे. उद्याचा व्हिडिओ काहीतरी स्पेशल असू शकतं किंवा पूर्ण दिवसभराची रुटीन त्याच्यामध्ये काय घडणार आहे. आपण कॅच केली जागा पण कॅच केली. हा आडवा झोपतो. हा आडवा झोपतोय बघा. ह्याने जागा पण पूर्ण कॅच केली. माझे सोन्या बाबूनी. माझे सोन्या बाबू लाडू खाल्ला. लाडू काय खाल्लं नाही आमच्या ब्रुनोने आज.
फक्त लाडू खाल्ला. आता त्याला ऑमलेट केलं तरी नाही खाल्लं, काहीच नाही खाल्लं. लाडू खाल्लं बाबूने माझ्या. असो सो पुन्हा एकदा बाय मित्रांनो. काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची. मी आणि माझा ब्रुनो जागा कॅच केलेली आहे ब्रुनोनी.